तर धनंजय देशमुखांचे साळू सध्या चर्चेत आहे आणि त्यांनी आज पोलिसांसमोर सरेंडर केलेलं आहे स्वतःला. कारण की त्यांचं म्हणणं आहे, माझ्यामुळे संतोष देशमुख या प्रकरणाला कुठल्याही प्रकारची इजा नाही झाली पाहिजे आणि कुठल्याही प्रकारचं नाव बेस्ट देशमुख कुटुंबियावर नाही ठेवलं पाहिजे, त्याच्यामुळे मी स्वतःहून सरेंडर करतो. मित्रांनो, संतोष देशमुख यांच्या धनंजय देशमुख यांच्या साळूचं जे व्हिडिओ आहे तुम्ही बघितलेला ते 6 महिन्याआधीचं आहे आणि ज्या व्यक्तीला धनंजय देशमुखांचे साळू मारत आहे तो व्यक्तीसुद्धा गुन्हेगार आहे. कारण की त्याचे पहिले व्हिडिओ जे आहे ते दुसऱ्याला मारताना आहे, त्याने त्याचे व्हिडिओ काढले आणि याचे व्हिडिओ काढले. म्हणजे याचे व्हिडिओ काढ त्याचे व्हिडिओ काढ मारताना व्हिडिओ बनवणं हे आता प्रथा होऊन बसलेली आहे. पण ही प्रथा एवढी क्रूर नव्हती जेवढी क्रूर संतोष देशमुखची होती. मित्रांनो, या गोष्टीले फालतूच्या कॉन्ट्रोवर्सीनी दिशाभूल करण्याचा प्रयत्न चालू आहे. बाकी तुम्हाला काय वाटते कमेंटमध्ये सांगा. सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर भेटू नेक्स्ट टाईम. स्क्रॉल करता करता 6 महिन्याचे व्हिडिओ आत्ता व्हायरल होऊन राहिले. खोक्याचा जे 1.5 वर्ष आधीचा व्हिडिओ आहे ते सुद्धा आत्ता नवीन चर्चेत येऊन राहिला. म्हणजे विचार करा किती खतरनाक पद्धतीनं